नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल प्लम केक. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट आणि सॉफ्ट असा हा केक बनून तयार होतो. चला तर मग बनवूया क्रिसमस स्पेशल फ्रूट प्लम केक. क्रिसमस स्पेशल ड्रायफ्रूट प्लम केक बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे व नंतर एका प्लेटमध्ये 3 चमचे कट केलेले काजू, 3 चमचे कट केलेले बदाम, 3 चमचे टूटी फ्रूटी, 3 चमचे काळ्या मनुका, 1 चमचा पिवळ्या मनुका घेतलेले आहेत. ते सर्व साहित्य वाटीमध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. संत्र्याच्या ज्यूसमध्ये आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 20 ते 30 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे. व नंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर टाकायची आहे. साखर सर्व पॅनवरती पसरवून घ्यायची आहे. नंतर एका वाटीमध्ये मी इथे 4 वेलची, 2 लवंग, थोडे जायफळ आणि दालचिनी घेतलेली आहे. ते सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे आहे. नंतर साखरेमध्ये 2 चमचे पाणी ओतून घ्यायचे आणि मिक्स करायचे. आपल्याला साखर कॅरेमेल करायची आहे. साखर वितळायला लागली की आपल्याला ती मिक्स करत राहायची आहे व साखर पूर्णपणे वितळल्यानंतर अर्धा कप पाणी आपल्याला थोडे थोडे करून ओतायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी ओतल्यानंतर अजून 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसवरती आपल्याला ते साखरेमध्ये मिक्स करत राहायचे आहे व 2-3 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचा आहे. इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही केक टीन घेऊ शकता. व नंतर कुकरच्या डब्याला आतून तेल लावून घ्यायचे आहे व त्याच्यावरती मैदा टाकून घ्यायचा आहे. व नंतर गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचे आहे व वरून झाकण ठेवायचे आहे आणि कढई प्रीहीट करण्यासाठी 5 मिनिटांसाठी ठेवायचे आहे. नंतर कॅरेमल साखरेमध्ये पाव कप तेल ओतायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजत ठेवलेले काजू, बदाम आणि मनुके त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये 1 कप मैदा टाकायचा. 2 टीस्पून दूध पावडर त्याच्यामध्ये टाकायची. नंतर बारीक केलेली वेलची, लवंग, जायफळ आणि दालचिनी त्याच्यामध्ये टाकायची. सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. सर्व साहित्य आपल्याला नंतर एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे. केकचे बॅटर थोडे घट्ट वाटत होते म्हणून त्याच्यामध्ये नंतर मी दूध ओतले. लागल तसे दूध त्याच्यामध्ये ओतायचे आहे. इथे मी पाव कप दूध घेतलेले होते पण त्याच्यातील निम्मेच दूध मी त्याच्यामध्ये ओतलेले आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे. केकचे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचे नाही. प्लम केकचे बॅटर आपल्याला थोडेसे घट्टच ठेवायचे आहे म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले ड्रायफ्रूट सर्वत्र छान असे मिक्स होतात. जर आपण केकचे बॅटर पातळ केले तर त्याच्यामध्ये टाकलेले ड्रायफ्रूट ते केकमध्ये सर्वत्र मिक्स होत नाहीत. ते केकच्या तळाशी जाऊन बसतात. याच्यासाठी आपल्याला प्लम केकचे बॅटर हे थोडेसे घट्टच ठेवायचे आहे व केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर ते जास्त वेळ मिक्स करत राहायचे नाही, नाहीतर आपला केक छान असा फुगत नाही. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर ते लगेच मिक्स करून घ्यायचे आहे व कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला केकचे बॅटर ओतून घ्यायचे आहे आणि वरून सजावटीसाठी काजू, बदाम आणि काळ्या मनुका ठेवायच्या आहेत. लाल कलरची टूटी फ्रूटी वरून टाकायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीने दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट वरून सजावटीसाठी टाकू शकता. ड्रायफ्रूट ठेवून झाल्यानंतर आपल्याला केक लगेच प्रीहीट केलेल्या कढईमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचा आहे व वरून झाकण लावायचे आहे आणि झाकणाला ज्या ठिकाणी छिद्र होते तिथे मी कणिक लावून घेतलेली आहे व आपल्याला केक कमी गॅसवरती 40 ते 50 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे. व 40 मिनिटानंतर केक छान असा फुगून वरती आलेला आहे. अजून 10 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यायचा आहे. 50 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला केक चेक करून घ्यायचा आहे. इथे आपला केक छान असा बेक झालेला आहे व आपल्याला थोड्या वेळासाठी केक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. थोडा केक थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने
कुकरच्या डब्यामधून केक काढून घ्यायचा आहे व तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे व नंतर आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला केक छान असा बेक झालेला आहे व तो केक आपण कट करून पाहू। केक अगदी सॉफ्टही बनलेला आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवू शकता। हा केक बनवायला खूप सोपा आहे व खायला खूप टेस्टी बनतो आणि एकदम सॉफ्ट बनतो व याच्यामध्ये आपण अंड्याचा वापर देखील केलेला नाही। हा क्रिसमस स्पेशल प्लम केक मी पहिल्याच वेळेस बनवलेला होता, तरीही तो एकदम परफेक्ट बनलेला होता। खूप टेस्टी हा प्लम केक बनवून तयार होतो। केकला छान अशी जाळी देखील आलेली आहे व तो छान प्रकारे फुगला देखील आहे। जराही अंड्याचा वापर न करता क्रिसमस स्पेशल अगदी परफेक्ट असा प्लम केक बनवून तयार झालेला आहे व तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता केक जरी दाबला तर तो एका ठिकाणी दबून बसत नाही, तो आहे त्या ठिकाणी जातो। याचाच अर्थ आपला केक परफेक्ट बनलेला आहे। तुम्हाला हा केक आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।